आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घाणेवाडी येथील संत गाडगे महाराज जलाशय कोणाचे, हाच वाद गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता। कारण कागदोपत्री आजही हे घाणेवाडी जलाशय हे महाराष्ट्र शासनाच्या नावाने आहे, परंतु मालकी महानगरपालिकेची आहे आणि पाणी देखील महानगरपालिका वापरत होते। आजही महानगरपालिका यामधून जालना शहराची तहान भागवत आहे। मूळ मुद्दा असा आहे की जर या तलावाचे मालक मनपा आयुक्त असतील तर याची देखभाल दुरुस्ती करायची कोणी, हा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आलेला आहे। शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून या घाणेवाडी जलाशयाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करत आहेत, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। परंतु नुकत्याच जलसंधारण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि 1-2 वर्षात जर याची दुरुस्ती झाली नाही तर जालनेकरांवर मोठे संकट येण्याची शक्यताही वर्तवली आहे। वित्तहानी तर होईलच, ती भरूनही निघेल, परंतु भरलेलं जलाशय जर वाहून गेलं तर त्यामध्ये जीवितहानी देखील होण्याची भीती वर्तवली आहे। शेवटी काही पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली आणि नक्की मालकी कोणाची याविषयी देखील जाब विचारला। और जलवायु इतना खराब हो गया है कि त्याला भोगता पडेल ना, उद्या सर अशी पोजिशन झालेली आहे। दैट इज नंबर 1। दूसरा जो है ना, अर्गन डैम के ऊपर बड़े पेड़ नहीं रहना चाहिए। ये पेड़ इतने बड़े हुए हैं कि एक आंधी आई ना, ये 0.5 TMC पानी जो है ये लेके चली जाएगी, क्योंकि वो झाड़ जो है ना वो डैम को लेके टूटेगा। दिस इज सेकंड वन। थर्ड वन, सांडवा। सांडवा में लीकेज तो ऑलरेडी बहुत लीकेज है, बट अब वो लीकेज वो स्टेज पे आया है जो स्टेज के ऊपर ये पूरा का पूरा बह के जा सकता है। और एक बार वो बहना शुरू हो गया ना तोड़ के, हमारे पास कोई ऐसी टेक्नोलॉजी नहीं है जो पानी खाली हुए से उसको हम रिपेयर कर सके। और नेशनल डैम सेफ्टी ऑर्गेनाइजेशन है ना, उसमें वो रिपोर्ट में है, वो एक्ट में है, अपने पूरे स्टेट गवर्नमेंट के स्टेट इसमें है। शुड वी से ओनर इज रिस्पॉन्सिबल? नहीं, बराबर। ओनर बोलने की जरूरत नहीं है, वैसा लॉ है। अच्छी बात है सर, आप ओनर है तो आप काम कर सकते थे, तो आप तिम्बनवार सर के पास गए थे, जल संधारण के वो एग्जीक्यूटिव इंजीनियर है। उन्होंने जो शब्द बोले वो ये बोले कि आई विल बी पर्सनली गो टू जेल। अभी लॉ ऐसे है, डैम सेफ्टी के लॉ जो है ना वो उतने नहीं, वो जो बोले ना कड़क नहीं। अभी 2021 में लॉ बना है। हाँ, उसका अभी मतलब ऑर्गेनाइजेशनल सेटअप है, बाकी फील्ड लेवल पे भी जो टेक्निकल एक्सपर्ट है वो इसमें अभी क्लियर नहीं। एक बार उसकी सिर्फ मीटिंग हुई मुंबई में, तो उसी समय वो चैनलाइज हुआ है और उसमें वो पूरे सेफ्टी की रिस्पॉन्सिबिलिटी और क्रिमिनल ऑफेंस उसको बना दिया गया है कि वो सेफ्टी नहीं करेगा डैम में, तो क्रिमिनल ऑफेंस, नेग्लिजेंस भी क्रिमिनल है। तो मतलब नेग्लिजेंस नहीं रहेगा, तो क्रिमिनल एक्ट है वो। सर, जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाची अत्यंत दुरावस्था आहे। याची मालकी कोणाकडे आहे आणि त्याची देखभाल दुरुस्ती करायची असेल तर ती कोण करणार आहे? घाणेवाडी तलाव खरं तर निजामकालीन तो 1935च्या आसपास बांधून झाला आणि तो जालन्याला पाणी पुरवठ्यासाठीच बांधण्यात आलेला। आज रेकॉर्डर महाराष्ट्र शासनाचं जरी नाव असलं तरी तो जालना शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी असल्यामुळे त्याची मालकी जालना शहर महापालिकेचीच येते। आणि या संदर्भात जे डॅम सेफ्टी संदर्भात जो 2021ला कायदा झाला आणि राज्यस्तरावर आणि देश पातळीवर सर्व डॅमची यादी करून त्याच्यामध्ये प्रत्येकाची मालकी कोणाची आहे हे नमूद केले। त्याच्यामध्ये जालना शहर महापालिकेचा मालकीचा म्हणून घाणेवाडीची नोंद आलेली आहे।
आता बाकीच्या तांत्रिक बाबी जर सोडल्या तर आजही आपण घाणेवाडीची मालकी जालना महापालिकेनं नोशनली तरी मान्य केलेली आहे आणि त्याच्या सेफ्टी संदर्भात ॲक्टच्या संदर्भाने आणि यापूर्वी जेव्हा डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन स्टेट लेवलवर कार्य करत होती तेव्हा ते इन्स्पेक्शन रिपोर्ट येत होते, त्या माध्यमातूनही आपण वेळोवेळी म्हणजे ज्या किरकोळ स्वरूपाच्या डागडुजी असेल, त्याच्यावरचं गवत आणि झाडझुडपं हे काढून घेणं असेल अशी लहान सहान कामं आपण यापूर्वी केलेली आहेत आणि आत्ताही आपण करतो. पण गेल्या जवळजवळ 100 वर्षामध्ये या डॅमची मेजर अशी काही कामं झालेली नाही आणि डॅमची सेफ्टी म्हणजे सांडवा आणि जो अर्धन डॅम असल्यामुळे त्याचं जॅकेटिंग ह्या ज्या भाग आहेत, तर या संदर्भात आपण एक DPR तयार केलेलं आहे आणि त्या DPRच्या माध्यमातून आपण शासनाकडे काही अनुदानाची मागणी केली. शासन स्तरावर सध्या प्रलंबित आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की लवकरच आपल्याला 12-15 कोटी जरी मिळाले त्यामध्ये आपण महत्त्वाची जी सुरक्षिततेची कामं आहेत ती कामं पूर्ण करून घेऊ शकतो. सर, आमच्या माहितीप्रमाणे या देखभाल दुरुस्तीसाठी इरिगेशन म्हणजे लघु पाटबंधारे विभागाकडे काही आपण पत्रव्यवहार केलेला आहे? नाही, आपण बरोबर आहे. आपण जो DPR तयार केला आहे त्याला 2020-21मध्ये त्यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. आता पैसे मागायचे असतील तर आपल्याला तो आजच्या DSRला कम्पेअर करून ते एस्टिमेट फक्त सुधारित बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पाठीमागील काही दिवसापासून आपण त्यांच्या फॉलोअपमध्ये आहे. त्यांच्याकडून जर आजच्या तारखेला DSR अपग्रेडेड DSR प्रमाणे जर एस्टिमेट मिळालं तर आम्ही ते शासनाकडे सादर करतो आणि त्याप्रमाणे अनुदानाची मागणी करून काम पूर्ण करून देतो. असं म्हणता येईल का मग त्यांच्या स्तरावर ते सहीसाठी प्रलंबित आहे म्हणून काम पुढे ढकललं जाते? नाही, आता तो विषय थोडा काही बाबतीत त्याच्यामध्ये जे अडचणी आल्या तर ते आता जिल्हाधिकारी सरांनी आणि त्यांच्याही सेक्रेटरी सरांचं बोलणं झालं, कलेक्टर सरांचं. त्या माध्यमातून तो प्रश्न आता जवळजवळ निकाल निघाला. येत्या 8 दिवसामध्ये हा विषय संपून जाईल. बोलता हूँ कि 15 MLD की नई योजना हम बना सकते हैं. त्याच्यासाठी फंड आपण आणू शकतो, त्याचं उद्घाटन आपण करू शकतो आणि झाड झुडपे काढण्यासाठी आपण काही करू शकत नाही. आपल्या हातात काही नाही. आपण 2 वर्षात केलं नाही, आपण यापूर्वी केलेलं नाही, केलेलं आहे, पक्क केलेलं आहे. करत नाही आपण असं नाही. आपण जेव्हा निधी सांगते ना, तर यापूर्वी जेव्हा ते निधीची जबाबदारी होती, डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन जेव्हा स्टेट लेवलवर काम करत होते आणि त्या ऑर्गनायझेशनची लोक येऊन प्रत्येकाचा टेक्निकल हे करायचे, विजिट करायचे आणि टेक्निकल ओपिनियन द्यायचे, इन्स्पेक्शन रिपोर्ट द्यायचे आणि त्याच्यावर त्या संस्था काम करतात. तर किरकोळ छोट्या मोठ्या खर्चाची कामं आतापर्यंत आपण केली नाहीत असं कधीच नाही झालं. ही मेजर हमारी आपसे ये अपेक्षा है. म्हणत असाल तर झाडं आम्ही उद्या थोड्या चालू काढा ना. शुरुआत नहीं म्हणजे दुर्लक्ष असं कहीं से शुरुआत कर ले हो सर. मग आता वो करने से अगर आप बोल रहे नगर पालिका का दुर्लक्ष नहीं हो रहा है, ऐसा होता है तो ठीक है, कल से शुरू करो. धरण सुरक्षा संस्थेच्या बदललेल्या कायद्यानुसार जर आता एखाद्या धरण सुरक्षा संस्थेच्या बदललेल्या कायद्यानुसार एखाद्या धरणामुळे जर काही आपत्ती ओढवल्या गेली तर त्याला सर्वस्वी जबाबदार त्या धरणाची संस्था असणार आहे. म्हणजेच त्या धरणाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांच्या ताब्यात हे धरण आहे, ते असणार आहेत. त्यामुळे या वर्षीचं मुहूर्त चुकलं आहे. जर पुढच्या वर्षी हे धरण दुरुस्त झालं नाही तर निश्चितच मनपा आयुक्तांवर गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.